विराजमान झालेला आहे। महापालिकेच्या इतिहासात आता सत्ता पहिल्यांदाच महायुतीकडे आली। महायुतीची सत्ता कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर महापालिकेवर आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर रुपाराणी निकम ह्या आता महापौर म्हणून आणि उपमहापौर म्हणून अक्षय जरग यांची मताधिक्यानं निवड झालेली आहे। मी त्यांचं अभिनंदन करत असताना तमाम कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी एवढा मोठा निकाल पहिल्यांदा महायुतीच्या बाजूने दिला। आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आता अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई या तिन्ही पक्षांनी एकत्रित या ठिकाणी प्रचार केला। एकत्रित लोकांच्या समोर काही संकल्प कोल्हापूर शहराचे ठेवले आणि भरभरून त्याला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला आहे। जो जाहीरनामा वचननामा मी कोल्हापूरकरांच्या समोर मांडलेला आहे तो येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सगळे घटक पक्ष आम्ही यामध्ये काम करणार आहोत। खरं तर आपण बघतो की राज्यात केंद्रात भाजप कोल्हापुरात सत्ता द्या, कोल्हापूरचा चेहरा बदलू अशा प्रकारचं आश्वासन होतं। ते आश्वासन पाळण्यासाठी कशा प्रकारची पावलं उचलली जाणार? प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी 2047 साली विकसित भारत करण्याचा संकल्प केलेला आहे। त्याची सुरुवात कोल्हापूरपासून झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे। कोल्हापूरमध्ये आता सर्किट बेंच आल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आता फ्लायओव्हर्स होणार आहेत, विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे, रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण होणार आहे, अनेक प्रकल्प रस्ते येणार आहेत, हद्दवाढीचा आमचा प्रस्ताव आहे, मोठमोठे IT पार्क, मोठमोठे कन्व्हेन्शन सेंटर, या सगळ्या बाबी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतील। तर या महापौर पदाची निवडणूक काँग्रेसकडून देखील थोडंसं संख्याबळ होतं महायुतीकडे असं असताना काँग्रेसकडून निवडणूक खरं पाहता थोडासा रिस्पेक्ट त्यांनी ठेवून बिनविरोधी निवडणूक द्यायला पाहिजे होती, परंतु काँग्रेसची सध्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे। राज्यभर देशभर प्रचंड मोठं अपयश त्यांना त्यांच्याच कामामुळं त्यांच्या कार्यामुळे यायला लागलेलं आहे, परंतु ते स्वीकारायला तयार नाहीत। हळूहळू त्यांना त्याची सवय पडेल। थँक्यू।